अगदी एक मोठी बातमी आपण बघतोय, धर्मेंद्र प्रधान यांचा अखेर राजीनामा झालाय। ज्या मागणीसाठी गेल्या इतक्या दिवसांपासून आंदोलन सुरू होतं, धर्मेंद्र प्रधान यांचा अखेर राजीनामा झालेला आहे। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाल्याची आताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय। गेल्या अनेक दिवसांपासून कॉकरोच जनता पार्टीसह देशभरामधले असंख्य कार्यकर्ते, विद्यार्थी हे जंतर मंतरवरती आणि देशाच्या विविध भागांमध्ये उपोषण आंदोलन करत होते। सीजेपीच्या आंदोलकांचा हा एक मोठा विजय मानला जातो। कालच ज्या पद्धतीने कॉकरोच जनता पार्टीकडून किंवा आपण म्हणूया अभिजित दीपके यांच्याकडून बोललं जात होतं की जोपर्यंत हा राजीनामा होणार नाही तोपर्यंत आम्ही हटणार नाही, आणि अखेर त्यांचा राजीनामा झालाय। वेदांत नेब आमचे प्रतिनिधी माहिती देत आहेत। वेदांत, नक्कीच ज्या प्रकारे आपण बघतोय जी माहिती मिळते त्यामध्ये धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झालेला आहे। आपण बघतोय की आंदोलकांची मागणी होती की या सगळ्या संदर्भात राजीनामा घेतला जावा, तरच आम्ही आंदोलन मागे घेऊ। आपल्यासोबत आपण प्रयत्न करूयात आंदोलकांशी बोलण्याचा, कारण आपल्यासोबत अभिजित सीजेपीच्या आंदोलकांचा हा एक मोठा विजय आपण म्हणूया। सीजेपी आंदोलकांनी सगळ्यात महत्त्वाची ही मागणी केलेली होती आणि ही मागणी अजिबात या मागणीवरून आम्ही हटणार नाही, जोपर्यंत हा राजीनामा होणार नाही तोपर्यंत हे आंदोलन अशाच पद्धतीने सुरू राहील, अशी आग्रही मागणी गेल्या अनेक दिवसांपासून सीजेपीच्या कार्यकर्त्यांची होती। आणि अखेर आता केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा हा राजीनामा झाल्याची ही मोठी बातमी समोर येते। अर्थातच कॉकरोच जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा आणि देशभरामधून जंतर मंतरवरती येऊन जी तरुणाई, जे विद्यार्थी आणि जे आंदोलक इतक्या दिवसांपासून आंदोलन करत होते, या सगळ्यांची मागणी आता काहीशी पूर्ण झालेली आपण बघतोय। समाज माध्यमांवरती हा राजीनामा आता त्यांनी पोस्ट केलेला आहे। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा हा राजीनामा आपण बघतोय। सीजेपीच्या आंदोलकांच्या वेगवेगळ्या ज्या महत्त्वाच्या मागण्या होत्या त्यापैकी अत्यंत महत्त्वाची आणि किंबहुना पहिली ही एक महत्त्वाची मागणी होती। धर्मेंद्र प्रधान यांनी स्वतः आपल्या राजीनाम्याची ही माहिती दिली आहे। त्यांनी स्वतः सोशल मीडियावरती या संदर्भातली पोस्ट केली आहे। वेदांत पुन्हा एकदा आपल्याशी जोडले जातात। वेदांत, काय अधिकची माहिती? पुन्हा एकदा वेदांत सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न करूया। नवी दिल्लीमधून आपल्याला अपडेट्स जाणून घ्यायचे आहेत। या राजीनाम्याच्या नंतर आता तिथल्या कार्यकर्त्यांमध्ये, आंदोलकांमध्ये नेमकं कसं वातावरण आहे जाणून घेऊया। सोमेश कोलगे आपल्याला अपडेट्स देतील। सोमेश, तर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा हा राजीनामा झालेला आहे। अगदी काही वेळापूर्वी आपण नवी दिल्लीमधली दृश्य बघत होतो, जेव्हा हे आंदोलन पुन्हा एकदा काहीसं चिघळतंय की काय अशा पद्धतीची दृश्य आपल्या समोर येत होती। आणि या सगळ्या घटनांच्या पार्श्वभूमीवरती आताची ही मोठी बातमी आपण बघतोय। धर्मेंद्र प्रधान, केंद्रीय शिक्षण मंत्री यांना अखेर राजीनामा द्यावा लागलेला आहे। याआधी जेपी नड्डा यांनी देखील धर्मेंद्र प्रधान यांच्यासोबत चर्चा केलेली होती। गेल्या काही दिवसांपासून खरं तर ही चर्चा चालू होती। काही तास देखील या चर्चेच्या फेऱ्या झडलेल्या होत्या आणि समाज माध्यमांवरती अखेर धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या राजीनाम्याच्या संदर्भात ही पोस्ट केलेली आहे। भारतामधली ही शिक्षण पद्धती, शिक्षण व्यवस्था बदलली जावी, नीटच्या पेपरफुटीच्या संदर्भामध्ये जे कोणी दोषी आहेत त्यांच्यावरती कारवाई केली जावी आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा व्हावा अशी आग्रही मागणी घेऊन गेल्या अनेक दिवसांपासून दिल्लीमधल्या जंतर मंतरवरती हे आंदोलन सुरू आहे। एक मोठं यश या आंदोलनाला येताना दिसतंय। सोमेश आपल्याला माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी। सोमेश, निश्चितच आता धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झालेला आहे। आपण पाहतोय की धर्मेंद्र प्रधानांनी असं म्हटलंय की गेले 10 दिवस इथली क्रोनॉलॉजी पाहता, इथला घटनाक्रम पाहता त्यांचं मन दुखी आहे असं त्यांनी त्यांच्या राजीनाम्यामध्ये म्हटलंय। आणि त्याशिवाय हा माझ्या वैयक्तिक प्रतिष्ठेचा विषय नाही असंही त्यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे त्यांनी म्हटलंय की जंतर मंतरवर आणि देशभरात जी परिस्थिती आहे या परिस्थितीचा फायदा देशविरोधी ताकदींनी नाही उठवला पाहिजे। देशामध्ये ऐक्य राहावं, भारताच्या विद्यार्थ्यांचं भविष्य हे कुठेतरी अडचणींमुळे कायदेशीर अडचणीत येऊ नये आणि या सगळ्यामुळे म्हणून आता मी माझा राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिला आहे असं स्वतः धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटलंय। धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा दिलाय कॉकरोच जनता पार्टीचा मोठा विजय, कारण सुरू झालं होतं
हे आंदोलन स्थगित होतंय का, थांबतंय का, हे पाहावं आपल्याला लागेल. कारण त्या दृष्टीने विचार करता आता हे आंदोलन थांबायला हवं, कारण धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिलेला आहे. बरं, खरं तर आज पुन्हा एकदा बैठक होणार होती सरकार आणि कॉक्रोच जनता पार्टीची, आणि त्याच्या आधीच हा राजीनामा होताना दिसतोय सोमेश. अरे लाईव्ह धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा द्यावा या स्वरूपाची मागणी ही या आंदोलकांकडून केली जात होती आणि त्या मागणीच्या सोमेश काही वेळासाठी थांबवते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आपल्या